तर नमस्कार मित्रांनो, जर स्क्रीनवर दिसत असलेला तुम्हाला जर मेसेज आला असेल, तर तुम्हाला पण दर महिन्याला ₹3000 भेटणार आहेत. तर खरं आहे का बघा, तुम्ही खरंच भेटणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काय करायचं आहे, काय नाही, ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला भेटणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला, CSC मानधन .in पर पंजीकरण करे. PMSYM पेन्शन ₹3000 31/3/2026 तक. असा मेसेज आज ज्यांनी ज्यांनी श्रम कार्ड काढलेला आहे, अशा सर्व महिला असतील, स्टुडंट असतील, कामगार असतील किंवा पुरुष असतील, अशा सर्वांनाच हा मेसेज येत आहे. ₹3000 भेटणार, पंजीकरण करे. या खाली ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे. अनेक जणांचे मेसेज येत होते की दादा हा मेसेज खरा आहे का फेक आहे. असं सध्या मार्केटला सायबर स्कॅम चालू असल्यामुळे लोकांना ट्रस्ट इश्यू होतो की बाबा हा खरंच मेसेज आहे का खोटा आहे. तर मित्रांनो, हा 100% खरा मेसेज आहे. तर ते कसे भेटायचे आपल्याला, कसे मिळवायचे ₹3000, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला, तुम्हाला मी सांगतोय ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हा संपूर्ण माहिती समजावतो तुम्हाला. तर चला, आपण ऑफिशियल वेबसाईटवर जाऊया. तर मित्रांनो, पाहू शकता आहे की तुम्ही गव्हर्नमेंट ट्रस्टेड वेबसाईट आहे मानधन .in. गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तुम्ही कुठल्याही फेक वेबसाईटवर विश्वास ठेवू नका, ट्रस्ट करू नका. तर तुम्हाला दिसत असेल इथं काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी. आणि नेमकं ती योजना काय आहे ते सांगतो. इथं बघा तुम्ही, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना हे दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर. त्याच्या खाली बघा काय दिले. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन इज अ गव्हर्नमेंट स्कीम मेंट फॉर फॉर ओल्ड एज प्रोटेक्शन अँड सोशल सिक्युरिटी ऑफ अनऑर्गनाइज्ड वर्कर्स. म्हणजे तुम्हाला नंतर 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला तुम्हाला हा संघटित कामगारांसाठी हे ₹3000 भेटणार आहेत. त्यासाठी काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो. त्याची पात्रता बघा. फॉर अनऑर्गनाइज्ड वर्कर्स यांना भेटणार आहे एंट्री एज बिटवीन 18 ते 40 वर्ष, मंथली इन्कम अप टू 15,000. म्हणजे बघा, तुम्हाला पैसे भेटणार नाहीत हे ₹3000. दर महिन्याला ₹3000 भेटणार आहेत, पण ते 60 वर्षाच्या नंतर. त्यासाठी तुम्हाला आता थोडे थोडे पैसे जमा करायचे आहेत. ते कसे, तुम्हाला तुमच्या एजनुसार पैसे भरायचे आहेत. आणि तुम्ही जेवढे पैसे भरणार आहात मित्रांनो, तेवढेच पैसे तुम्हाला सरकार पण भरते तुमच्या नावाने. आणि 60 वर्षानंतर तुम्हाला दर महिन्याला ₹3000 भेटतात. तर तुम्ही किती रुपये भरायचे, तुमचं वय किती आहे त्यानुसार तुम्हाला मी चार्ट दाखवतो. चार्टनुसार तुम्हाला तेवढे पैसे भरायचे आहेत मित्रांनो. त्या अगोदर तुम्हाला मी फीचर सांगतो त्याचे काय फायदे आहेत. ॲश्युअर्ड पेन्शन RS ₹3000 ₹3000 मंथली. म्हणजे बघा, तुम्हाला फिक्स ₹3000 मंथली भेटणार आहे 60 वर्षाच्या नंतर, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत. त्यानंतर बघा, व्हॉलंटरी अँड कॉन्ट्रिब्युटरी पेन्शन स्कीम आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या एजनुसार पैसे भरायचे आहेत. समजा तुमचं वय जर 25 जर वर्ष असेल, तर तुम्हाला ₹81 का ₹82 समथिंग भरायचे आहेत 60 वर्ष हो जोकना. आणि तुम्ही जेवढे पैसे भरता तेवढेच तुमच्या नावाने सरकार पण पैसे भरते मित्रांनो. त्याच्यानंतर बघा खाली दिले मॅचिंग कॉन्ट्रिब्युशन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे तेच मी म्हणलो ते. त्याच्यानंतर बघा, नॅशनल पेन्शन स्कीम फॉर ट्रेडर्स, ते दुसऱ्यासाठीचे आहेत. तर हे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर पाहू शकता काय आहे काय नाही. तर यासाठी कसं लॉग इन करायचे काय नाही, ते जर तुम्हाला फायदा असेल, ह्यासाठी कसा अर्ज करायचा, तर त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा, मी नेक्स्ट व्हिडिओ त्यावर घेऊन येईल. तर तुम्हाला मी कोणत्या वयानुसार किती पैसे भरायचे ते तुम्हाला चार्ट दाखवतो. तर चार्ट पाहून घ्या. तर बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर चार्ट दिसत असेल. 60 वर्षानंतर 3000 पेन्शन दर महिना. जर तुमचं वय 18 वर्ष असेल, तर तुम्हाला मासिक योगदान ₹55 भरायचं आहे. 20 वर्ष वय असेल तर ₹61 भरायचे आहे. 25 वर्ष वय असेल तर ₹80 भरायचं आहे. 30 वर्ष जर तुमचं वय असेल आता, तर ₹100 भरायचे आहे. आणि 35 वर्ष वय असेल तर ₹150 आणि 40 वर्ष असेल तर ₹200 दर तुम्हाला दर महिन्याला भरायचे आहेत सरकारला. तर कसे भरायचे, तुम्हाला कुठून भरायचे, त्यासाठी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट, संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा मित्रांनो, तुमच्यासाठी हे का फायदेशीर आहे ते मी सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. जर तुमचं वय आता 25, 30, 35, 40 जे काय असेल, जर तुम्ही या योजनेला अप्लाय केलं, तुमचे पैसे मंथली तुम्ही यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला अगोदर सांगतो कोणते कोणते लागतात. तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर, एवढेच डॉक्युमेंट लागतात. तुमच्या अकाउंटमधून दर महिन्याला तुमच्या एजनुसार एवढी अमाऊंट कटणार आहे मित्रांनो. आणि तुमची अमाऊंट जेवढी कटणार आहे तेवढीच सरकार पण तुमच्या नावाने भरणार आहे. आणि 60 वर्षानंतर तुम्हाला मंथली ₹3000 भेटणार आहे मित्रांनो. ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, तर तुमच्या जवळच्या मित्रांना, लाडक्या बहिणींना, आपल्या नातेवाईकांना ह्या योजनेचा व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण ही माहिती भेटू द्या. आणि जर तुम्हाला अर्जदार कसे करायचे, लॉग इन कसं करायचं माहिती असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी त्यावर घेऊन येईल. तर धन्यवाद मित्रांनो. आणि एक एक गोष्ट सांगतो, तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. का बरं, तर तुम्हाला डेली नवीन अपडेट तुम्हाला तिथे भेटत जातील. एज्युकेशनल अपडेट, सर्व प्रकारचे गव्हर्नमेंट स्कीम अपडेट. तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.